राजस्थानमधील अजमेर शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शहरातील स्मार्ट सिटी परिसरासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून घरांमध्ये पाणी शिरलंय। जेल, हॉस्पिटल, कचहरी रोड आणि हातीभाटा स्टेशन रोड परिसरात परिस्थिती आणखी भीषण आहे। दक्षिण विधानसभा क्षेत्रातील कॉलनीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून नागरिकांना बाहेर पडणं कठीण झालंय। पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम झालाय, तर प्रशासनाला देखील अडचणींचा सामना करावा लागतोय। सततच्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना देखील अडचण येते। प्रयागराजमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे यमुना आणि गंगा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये आणि सखल भागांमध्ये पाणी शिरलं असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलंय। जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। जलमय भागात मदत कार्य देखील सुरू असून संभाव्य धोका लक्षात घेता आणखी खबरदारी घेतली जाते। स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून पुढील काही पावसाचा इशारा देखील देण्यात आला, त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। 20 जून पासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे 106 जणांचा मृत्यू झालाय, तर पूरस्थितीमुळे 818 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। बिहारमधील नालंदा जिल्ह्यात देखील पूरस्थिती गंभीर असून फाल्गू नदीची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढतीये। 20 कोसळून 20 जणांचा मृत्यू देखील झालाय। दिल्ली एनसीआरमध्ये पावसाच्या संततधारेमुळे विमानसेवा देखील विस्कळीत झाली आहे। आसाममधील दिमाहासावमध्ये झालेल्या भूस्खलनात 2 जण मृत्युमुखी पडले असून 5 जण जखमी झाले, तर जम्मू काश्मीरमध्ये पावसाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ यात्रा देखील स्थगित करण्यात आली आहे। छत्तीसगडच्या बस्तरमधील दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीचे सदस्य संजय उर्फ लागू दादा आणि त्यांची पत्नी पार्वती उर्फ दीना यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। या दोघांवर देखील 50 लाखांचं बक्षीस होतं। मेदचल मलकाजगिरी जिल्ह्यातील यापराल इथले रहिवासी असलेले संजय उर्फ लागू दादा 1980 मध्ये पीपल्स वॉर मध्ये सामील झाले। ते दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सक्रिय सदस्य देखील होते, जी नक्षल संघटनेची धोरणात्मक एकक मानली जाते। छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी कारवाईमुळे वाढत्या दबावाखाली बस्तरमधून अनेक नक्षलवादी आता आत्मसमर्पण करतायत। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झालेत। कुआनकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पलानार आठवडी बाजाराजवळील फुलपाड रस्त्यावर त्यांनी शहीद सप्ताहाच्या घोषणेसह बॅनर लावलाय। 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान चारू मजुमदार आणि बसवराजू यांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना बॅनरमध्ये देण्यात आली आहे। ही कारवाई दरभा विभागानं केल्याचा संशय आहे। पोलिसांनी बॅनर हटवून परिसरात गस्त वाढवली आहे, तर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे। शहीद सप्ताहात नक्षलवादी हिंसाचाराचे प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आग्रामधून एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ समोर आलाय। ताजमहालच्या पश्चिम गेट जवळ एका उभ्या गाडीत एका 80 वर्षीय वृद्धाला बांधून कोंडून ठेवल्याचं निदर्शनास आलं। महाराष्ट्रातील हरिओम तांदळे असे या वृद्धाचं हात बांधलेले होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास देखील झाला। वाढत्या तापमानामुळे त्यांचा जीव गुदमरत असल्याचं पाहून बघ्यांनी गाडीची काच फोडून त्यांची सुखरूप सुटका केली। मांसाहारी रेस्टॉरंट्स विरोधात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। श्रावण महिन्यामध्ये मांसाहाराच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक रेस्टॉरंट्स बाहेर जमल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं। आंदोलकांनी घोषणाबाजी करत रेस्टॉरंट्सना आपला निषेध वर्तवला। बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील सिंघिया घाटावर नागपंचमीच्या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। या यात्रेची खासियत म्हणजे यामध्ये लोक बरोबर साप घेऊन यामध्ये सहभागी होतात। या भाविकांचे साप घेऊन या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। या मिरवणुकीत लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सहभागी झालेल्या प्रत्येकाकडे एक साप पाहायला मिळतो। हा साप एकतर त्यांच्या गळ्यात गुंडाळलेला असतो किंवा डोक्यावर किंवा हातात ठेवलेला असतो। बिहारमध्ये गेल्या 2 आठवड्यात सुमारे 12 लोकांची हत्या किंवा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले असून हिंसक गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी वाढलेल्या या हल्ल्यांमुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। दरम्यान या वाढलेल्या हत्येप्रकरणी आता बिहारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुंदन कृष्णन यांनी विचित्र विधान केलंय। पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांकडे कामं नसतात म्हणून हत्या वाढलेल्या आहेत असं त्यांनी म्हटलंय।
आणि या विधानानंतर त्यांच्यावर आता देशभरातून प्रचंड टीकांचा वर्षाव होतोय. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी आता वाढू शकतात, कारण हरियाणातील शिकोहपूर इथल्या जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यांच्यासोबतच इतर अनेक लोक आणि कंपन्यांच्या नावांचा देखील त्यात समावेश आहे. या प्रकरणात ईडीने वाड्रा यांची 18 तासांहून अधिक काळ चौकशी देखील केली आहे. यासोबतच हरियाणातील इतर अनेक काँग्रेस नेत्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणात आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना ईडीने अटक केली आहे. काही तासांपूर्वीच ईडीने बघेल कुटुंबांच्या भिलाई इथल्या निवासस्थानी छापेमारी केली होती. हा तपास मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुरू असून ईडीच्या हाती नवीन पुरावे लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. छाप्याच्या वेळी बघेल कुटुंबाच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घराबाहेर जमून निषेध देखील नोंदवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक वेन्स इन्सफिशियन्सी म्हणजेच AVB9 हा आजार झालाय. शरीरातील नसांशी संबंधित हा आजार असल्याचं वृत्त व्हाईट हाऊसनं जारी केलंय. या आजारामुळे ट्रम्प यांच्या पायांना सूज येते, तसंच हस्तांदोलन आणि ॲस्पिरिनमुळे त्यांच्या हातावर सॉफ्ट टिश्यूच्या खुणा देखील दिसतात. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी ही माहिती दिली आहे. 13 जुलैला झालेल्या फिफा वर्ल्ड क्लबच्या फायनल दरम्यान त्यांच्या हातापायाची सूज स्पष्टपणे दिसत होती. ट्रम्प यांनी स्वतः तपासणी करून रिपोर्ट सार्वजनिक करण्याचे देखील निर्देश दिलेत. सिरियाच्या स्वाईडा भागातून सिरियन सैन्य 17 जुलैला माघारी फिरले असं एका वॉर मॉनिटरने सांगितलंय. कट्टरतावादी सरकारच्या आदेशामुळे ही माघार घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 592 लोकांचा मृत्यू झालाय. गोळान टेकड्यांमधून शेकडो ड्रूज लोक सिरियात परतलेत, तर सिरियन ड्रूज नागरिक इस्रायल प्रशासित प्रदेशात कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेत. स्वाईडा इथल्या नागरिकांप्रती समर्थन दर्शवण्यासाठी महिला आणि लहान मुलांसह शेकडो कुर्द लोकांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. गाझामधील होली फॅमिली कॅथलिक चर्चवर चुकून एका इस्रायली टँकचा शेल पडल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय, तर एका पाद्रीसह 10 जण जखमी देखील झालेत. या चर्चमध्ये शेकडो विस्थापितांनी आश्रय घेतला होता. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करत हे हल्ले हेतुपुरस्सर नव्हते असं स्पष्ट केलंय. इस्रायली लष्करानं देखील चुकून शेलचा तुकडा चर्चवर पडल्याचं मान्य केल्यानंतर चौकशीला सुरुवात करण्यास सुरू केली आहे. नेतन्याहू यांनी याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी देखील चर्चा केली आहे.